आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ द पॅरामेट्रिक फंक्शनचा स्टडी करणार आहोत. एक एक टॉपिक आपण स्टडी करूया. मी तुम्हाला ते बघायला किंवा तुम्हाला समजून घ्यायला त्रास होणार नाही. त्याच्यात पहिलं थेरम आहे. थेरम काय ते आपण बघूया. याच्यात तुम्हाला 2 पॉईंट तुम्हाला दिले आहे. ते x = f(t) आणि y = g(t). डिफरन्शिएबल फंक्शन आहे. कोणाबरोबर आहे तर विथ रिस्पेक्ट टू टी बरोबर आहे. तर हेच तुम्हाला आपल्याला बघायचं आहे. बघूया आता आपण पुढे. तर थेरम बघा काय ते. तर एक्स थेरम स्पेशली काय आहे तर जास्त मी सांगत नाही, थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर x = f(t) आणि y = g(t) हे डिफरन्शिएबल फंक्शन आहेत ऑफ विथ रिस्पेक्ट टू कोणाबरोबर आहेत तर टी बरोबर आहेत. बघा दिलेले आहेत. तर ऑफ टी म्हणजे डिफरन्शियल फंक्शन ऑफ द टी असं दिलेलं आहे. आणि y इज अ डिफरन्शियल फंक्शन जे तुम्हाला दिलेलं आहे ऑफ फंक्शन x तुम्हाला दिलेलं आहे. ओके, हे तुम्हाला क्वेश्चनमध्ये सर्व दिलेलं आहे. तरी थोडक्यात मी तुम्हाला वाचून दाखवलं. तर तुम्हाला इथं प्रूव्ह काय करायचं आहे तर dy/dx = हे प्रूव्ह करायचं आहे. dy/dt आणि अपॉन dx/dt हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. तर कसं ते प्रूव्ह करायचं शॉर्टकट बघू आपण. तर इथे मुलांनो स्टार्टिंगला प्रूफमध्ये आपल्याला स्टार्टिंगला काय लिहायचं आहे तर आपल्याला असं लिहायचं आहे डेल्टा टी जसं लिहितो तसं लिहा. काय स्मॉल इन्क्रीमेंट इन टीमध्ये आहे. डेल्टा एक्स काय स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्समध्ये हा टीमध्ये आहे. आणि डेल्टा वाय हे सर्व तुम्हाला इथे लिहायचं स्मॉल इन्क्रीमेंट इन वायमध्ये असं तुम्हाला लिहायचं आहे. समजलं. तर काय काय सांगितलं ते पुन्हा सांगतो बघा की डेल्टा टी जो आहे तो डेल्टा टी एवढं काय जास्त लिहायचं नाही. जेवढं हे बघा हेच तुम्हाला फार महत्त्वाचं एवढं तुम्हाला लिहायचं आहे. ते कसं लिहायचं ते शॉर्टकट सांगतो. डेल्टा टी स्मॉल इन्क्रीमेंट्स हे तुम्हाला लिहायचं सेंटेन्स इथे कशामध्ये तर इन टीमध्ये आहे. ओके, डेल्टा एक्स काय आहे तर स्मॉल इन्क्रीमेंट म्हणजे चेंज कशामध्ये तर इन एक्समध्ये आहे. डेल्टा वाय कशामध्ये आहे तर वायमध्ये असणार आहे. असं तुम्हाला रायटिंग करायचं आहे. त्याच्यानंतर मुलांनो जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे बघा क्वेश्चनमध्ये जो आहे असा क्वेश्चन आहे बघा असा हा क्वेश्चन होता. तो तुम्हाला हा जो डीच्या रूपात आहे तो तुम्हाला चेंज डेल्टाच्या रूपात करायचा आहे. कुठल्या रूपात करायचं आहे असं डेल्टाच्या रूपात करायचं बस. ते करून घेऊया आपण. बघा इथं केलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल. बघा व्यवस्थित लक्ष द्याल. मेन पॉईंट आहे त्याच्याकडेच तुम्हाला व्यवस्थित दाखवा. बघा हे तुम्हाला असं डेल्टाच्या रूपात करून घेतलं आणि मग त्याला जिथं जसं डिनोमिनेटरमध्ये जे असणार आहे डेल्टा एक्स असेल तर लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 घ्या. डेल्टा टी असेल तर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 घ्या डिनोमिनेटरमध्ये जे असेल ते. मग ते घेतले बघा खाली. मग जेवढं सांगितलं तेवढंच तुम्हाला लिहायचं म्हणून टेक लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 हे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणार आहात. ओके, तर जर डेल्टा टी टेन्स टू 0 असेल दोन्हीकडे समजा तुम्ही घेतलात तर डेल्टा एक्स टेन्स टू पण 0 असतो मिळवणार. कारण लेफ्ट साईडला आपल्या डेल्टा एक्स टेन्स टू 0 आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. पण जेव्हा तुम्ही लिमिट कट करता तेव्हा जो डेल्टा आहे तो तुम्ही कशात कन्वर्ट करणार आहात डीमध्ये कन्वर्ट करणार आहात. ओके, बघा इथे मुलांना खाली आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं की लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 तुम्ही इथे घेतलेला का तर डिनोमिनेटरमध्ये डेल्टा एक्स आहे. इथे डेल्टा टी आहे डिनोमिनेटरमध्ये म्हणून डेल्टा टी टेन्स टू 0 लिमिट आहेच. इथे पण डिनोमिनेटरमध्ये डेल्टा टी आहे म्हणजे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 असं घेतलेलं आहे. आता हा जो पार्ट आहे हा जो आता पार्ट आहे तो फक्त खाली मुलांना त्यांनी स्प्लिटिंग करून दाखवलेलं आहे बस एवढंच केलेलं आहे त्यांनी. नो चेंजेस. तर आता तुमच्या लक्षात येईलच की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की राईट साईडला काय काय आहे तर डेल्टा एक्स आपण डेल्टा टीचा dx आपण dt, डेल्टा वाय आपण डेल्टा टीचा dy/dx, डेल्टा असं तुम्हाला सर्व चेंजेस करायचे आहेत. ते व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. हे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. हे तुमची राईट साईड आली बाळांनो. ओके, हे राईट साईड आल्यानंतर लेफ्ट साईड पण तेच आहे की तुमची राईट साईड क्लिअर झाली. जशी तुम्ही राईट साईड क्लिअर केलीत जशी तुम्ही ही राईट साईड क्लिअर केली तशी लेफ्ट साईड पण तसंच तुम्हाला बघायचं. फक्त डेल्टा कट करायचा आहे आणि डेल्टा कट करून तुम्हाला काय यूज करायचं dy/dx तिथे यूज करायचं बस लक्षात. आणि त्यानुसार तुमचं ॲन्सर परफेक्ट झालं म्हणजे तुमचं जे फायनल ॲन्सर इथे क्लिअर झालं. बघा इथे तुम्हाला कुठलाच त्रास नव्हता. हे तुमचं फायनल ॲन्सर आलं बाळांनो. इथं तुम्हाला काहीच नव्हतं त्रास की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की लेफ्ट साईडला जो डी होता तर तिथे तुम्ही काय केलं डेल्टा घेतलात. डेल्टा वाय आपण डेल्टा एक्स. राईट साईडला पण तुम्ही डेल्टा इथं घेतलात इथं पण घेतलं होतं बघा. आणि ते लिमिट दिलं होतं. लिमिट कट केल्यानंतर पुन्हा जो डेल्टा आहे तो डेल्टा कट करून पुन्हा तुम्ही डीच्या रूपात कन्वर्ट केलं बस एवढंच थेरममध्ये महत्त्वाचं आहे. लक्षात एकदम सिम्पल फॉर्ममध्ये आहे. आता त्याच्या बेसवर आपण काही प्रॉब्लेम बघू बाळांनो. बघा एक दोन प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. एकदम सिम्पल आहेत. तर तुम्हाला एक म्हणजे 4-5 प्रॉब्लेम तुम्हाला दिले त्याच्यातले 2-3 आपण सॉल्व करूया. तर तुम्हाला पहिला प्रॉब्लेम बघा x = 80^4 आणि y = 280^2 हे दोन पार्ट तुम्हाला असे दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे. बघूया आता प्रॉब्लेममध्ये काय काय एकदम सिम्पल आहे काहीच कठीण आहे. तर पहिलं वायच्या फॉर्ममध्ये तुम्ही घ्याल. बघा वायच्या रूपात तुम्ही सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही घेणार आहात. तर वायच्या रूपात त्यांनी दिलेच आहे ते पहिलं वायचा फॉर्म पहिला घ्याल डिफरन्शिएट करा.
तर वायचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर राईट साईडला टी आहे बघा, 2a कॉन्स्टंट आहे मुलांनो. तर dy/dt हा 2a कॉन्स्टंट आहे तसंच ठेवा. टी स्क्वेअरचं काय आहे, तर 2t. टी स्क्वेअरचं काय डेरिव्हेटिव्ह 2t माहिती आहे तुम्हाला, की x⁻n रूल तुम्हाला माहिती आहे, n डॉट x⁻n-1. हे तर तुम्ही 11thलाच पाहिलेलं आहात, नवीन असं काहीच शिकत नाही आहे. थोडा चेंजेस आहे, थोडे पार्ट आहे ते तुम्ही ऑब्झर्व करता. तर टी स्क्वेअरचं काय, तर ते टी स्क्वेअरचं जो आहे ते 2 जे आहे ते तुम्ही अलीकडे घ्याल आणि त्याच्यामधून 2मधून म्हणजे जो पॉवर आहे त्यातून 1 मायनस कराल म्हणजे 1 येईल डोक्यावर, म्हणजे पॉवर लक्षात. म्हणजे 2t डायरेक्ट तुम्ही लिहिणार आहे. टी स्क्वेअरचं 2t, मग 2 × 2 किती होणार, 4 होणार आहे. 2 × 2 लक्षात. आणि मग त्यानुसार हे जे 2 आहेत हे पण 2 आहेत ते तुमचे 4 होतील आणि 80 तुम्हाला लिहिलं जाईल बघा. तसंच सेम आहे x = a_t⁴ आहे. एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तर dx/dt येणार. dt का, तर विथ रिस्पेक्ट टू टी आहे बघा, राईट साईडला जे लेटर असेल थिटा असेल इथे, तर इथे तुम्ही थिटा घेणार आहे, d θ. ओके, तर हा चेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचं बघानो. आणि मग ए तसाच बघा, t⁴चं तुम्ही ऑब्झर्व केलं तर डेरिव्हेटिव्ह आत्ताच सांगितलं की हा जो 4 पॉवर आहे तो तुम्ही पाठीमागे घेणार आहात आणि आत्ताच रूल सांगितलं बघा, x⁻n n डॉट x⁻n-1 आणि त्या 4मधून 1 मायनस केल्यानंतर t³ येणार आहे. ओके, तर तुमचं ॲन्सर इथे आलं बघा, सिम्पल आहे. आता हे जे काय 2 ॲन्सर तुमचे आलेले आहेत कोणकोणते, हे तुमचं फर्स्ट ॲन्सर, हे तुमचं सेकंड ॲन्सर, ते तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करायचं आहे. का तुम्हाला 1 बिन नाही आले तरी चालेल, रोमन विमन काय लिहायची गरज नाही आहे लक्षात. आता तुमचा जो फॉर्म्युला आहे की जो आता आपण प्रूव्ह केला तो घ्यायचा बघा. फॉर्म्युला यूज करून मुलांनो त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायचे आहेत की dy/dt कोण आहे, तर 480 होता. dx/dt कोण होतं, तर 4a होता. तर 4a कट झालं, एक टी पण कट झाला म्हणून तो उत्तर आलं 1/t². तर अशा रूपात तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही सॉल्व करू शकता बघा, एकदम इझी आहे बघा. सेकंड प्रॉब्लेम आता आपण बघूया, एकदम सिम्पल फॉर्ममध्ये आहे. तर y = t + √t आहे. रूल्स पहिले पार्ट हवेत, 11चे तुमचे रूल्स आहेत बघा. तर yचं dy/dt तुम्ही इथं लिहितात आणि याचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही फास्ट हे डायरेक्ट तुम्ही असं काढू शकता. इथे ही स्टेप नाही म्हटली तरी चालेल. तर काय होईल, फक्त तुम्ही खाली लिहित चला, असं त्याने बाजूबाजू लिहिले, तुम्ही खाली लिहित चला. तर टीचं डेरिव्हेटिव्ह किती, 1 आहे बाळानो. ओके, √t काय, √t काय, तर √x डेरिव्हेटिव्ह काय, 1/2√x आहे. तर x नाही येते तर t आहे, 1/2√t आहे. ओके, तर त्यांनी प्रॉपर फॉर्ममध्ये केलेलं बाळानो. याच्याखाली 1 घ्या तुम्ही आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करा असं, आणि मग क्रॉस आणि डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन करा. हे तर तुम्हाला 7th 8th पासून झालेलं आहे. आले लक्षात, काय सांगितलं ते बघा. तर इथे तुम्ही खाली 1 घ्यायचं बाळानो, याच्या 1च्या खाली, आणि क्रॉस मल्टिप्लाय करून डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन करायचं. हे तुमचं इथे ॲन्सर येईल. हे सर्व माहितीच आहे बघा. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आहे, 2 पार्ट असणार आहेत. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम सिम्पल आहे बघा, नीट समजून घ्या काय आहे ते. तर x = t - √t आहे. तर टीचं डेरिव्हेटिव्ह आहे बघा, ही मधली स्टेप नाही लिहिली चालेल, डायरेक्ट तुम्ही हे लिहायचं. टीचं डेरिव्हेटिव्ह किती, 1 आहे, मायनस साईन आहेच, √t चं 1/2√t, इथं फक्त चेंज मायनस. पुन्हा याच्याखाली 1 घ्याल तुम्ही आणि क्रॉस मल्टिप्लाय कराल आणि डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन कराल. पुन्हा सांगतो बघा, की याच्याखाली तुम्ही 1 घ्या, 1च्या खाली 1 घ्या तुम्ही, डिवाइड 1 करा आणि मग क्रॉस मल्टिप्लाय करा आणि मग डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन. हे तर तुम्हाला माहितीच आहे, पुन्हा सांगतो बघा. हे तुमचं सेकंड पार्ट आला बघा. आणि मग तुम्हाला जो फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलेला आहे थेरममध्ये तो तुम्ही इथे यूज करणार आहात. एकदम सिम्पल बघा. आणि मग व्हॅल्यू पुटअप करणं बघा. dy/dx काय, dy/dt आणि आपण dx/dt. तिथं तुमचा 2√t कट होणार आहे आणि मग जे तुमचं जे फायनल आन्सर आहे हे तुम्ही इथे मांडायचं बघा. हे इथे मांडाल आणि हे इथे मांडाल. ओके, तर अशा रूपात तुम्ही सॉल्व करू शकता बघा. थर्ड प्रॉब्लेममध्ये मुलांनो ऑब्झर्व केला तर y = log cos t. हे सर्वात 11चे तुमचे बेस आहेत बघा. yचं dy/dt येणार आहे. याचं तुम्ही डायरेक्ट काढू शकता. लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय, log x हा x आहे, पूर्ण लक्षात घ्या तुम्ही. मग x म्हटल्यानंतर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर log x आहे. log xचं डेरिव्हेटिव्ह काय असतं बाळांनो, तो 1/x असतो. पण x नाही आहे तर cos t आहे, डोंट फॉरगेट. तर 1/cos t, s आहे इथे बाळांनो, चुकून t लिहिलेलं आहे तिथे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 1/cos t. आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय आहे, तर तुम्ही डायरेक्ट पुढे लिहू शकता -sin t. काय लिहू शकता, -sin t. लक्षात. तर तुम्ही फास्टली तुम्ही असं लिहू शकता बाळांनो, एकदम इझिली बघा. असं होरिझॉन्टल लिहिलं आहे तर तुम्ही असं होरिझॉन्टल न लिहिता तुम्ही असं खाली लिहा, एका खालोखाली एक लिहा. पुन्हा सांगतो बघा की इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर log x नाही आहे तर cos t आहे. तर इथे 1/cos t येणार आहे, इथं s आहे. आणि या cos tचं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, ते इथं तुमचं ही स्टेप तुम्ही डायरेक्ट लिहू शकता बाळांनो. म्हणजे ही नाही म्हणली चालेल. 1/cos t, इथे s आहे बाळांनो, cos t. आणि कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय तर -sin t बाळांनो.
मायनस साईन आपण कॉस काय होणार आहे, तर मायनस बाजूला ठेवा, साईन आपण कॉस काय होणार, तर टॅन टी येणार आहे. विसरू नका, आहे बघा पुढे मांडलेलंच आहे लक्षात. आता दुसरा पार्टमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा, दुसरा पार्ट तुम्हाला काय दिलं आहे, तर एक्स इज इक्वल टू कॉस ऑफ लॉग टी. ओके, तसंच करायचं बाळांनो. त्या होरिझॉन्टली मांडलं बघा, तर तुम्ही असं खालोखाल मांडत चला असं. ओके, तर हे लक्षात घ्या बाळांनो, त्यांनी असं होरिझॉन्टली मांडलेलं आहे. तर डी अपॉन डी टी हे पण नाही मांडायची गरज. एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही डी एक्स बाय डी टी. तर कॉसचं काय, तर 1/, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं बघा, कॉसचं म्हणजे कॉस ऑफ लॉग टी दिलं, तर कॉसचं काढा पहिलं. तर कॉसचं पहिलं तुम्ही काढल्यानंतर कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, तर मायनस साईन आणि लॉग टी तसाच ठेवा, हा तसाच ठेवा. आणि लॉग टीचं पुढे काढायचं आहे, तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता बघा स्टेप. आता ही जी स्टेप आहे ती मी तुम्हाला दाखवतो बघा डायरेक्ट. तर कॉसचं तुम्ही काय केलं, पुन्हा सांगतो बघा. कॉसचं काय केलं तुम्ही, तर मायनस साईन केलं तुम्ही, आणि लॉग टी जो आहे तो तसाच ठेवायचा बाळांनो. एकदम काय सर्व काढायचं नाही, तर पहिलं स्टार्टिंगपासूनचं कॉसचं काढलं, नंतर कॉस झाल्यानंतर लॉग आतमध्ये जे कोणकोण टर्म्स आहे ते पुढे पुढे काढत जायचं. तर मायनस साईन ऑफ लॉग टी, आता लॉग टीचं तुम्ही काढत आहात पुढे, तर ते लॉग टीचं काय, तर 1/t आहे बघा, 1/t आहे, म्हणजे 1/t. तर कॉसचं तुम्ही काय काढलं होतं, तर मायनस साईन ऑफ लॉग टी हे तुम्ही इथं तयार केलं, आणि लॉग टीचं काय, तर 1/t तुम्ही इथे मांडलेलं आहात बघा. एकदम झालं बघा, आन्सर सिम्पल आहे. आता सेकंड पार्टमध्ये तुम्ही जर हे दुसरा पार्ट झाला, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत बाळांनो. एकदम सिम्पल आहे बघा. डी वाय बाय डी एक्स हा तुमचा फॉर्म्युला आहे थेरमचा, लक्षात. तर आत्ताच तुम्ही फॉर्म्युला म्हणजे थेरम प्रूव्ह केलं ते बाळांनो. आणि इथे तुम्ही डी वाय बाय डी टी पुटअप करत आहात तुम्ही, आणि डी एक्स बाय डी टी पण तुम्ही पुटअप करत आहात. इथे बाळांनो हा जो टी आहे तो डायरेक्ट न्यूमरेटरमध्ये केला, ॲडजस्ट केला जाईल, इकडे वर जाईल बघा डायरेक्ट न्यूमरेटरमध्ये. आणि मग हे तुमचं फायनल आन्सर येईल बाळांनो. मायनस मायनस प्लस होईल बघा, कारण दोन्हीकडे मायनस आहे, हे पण मायनस आहे, मायनस आहे, डिव्हिजनमध्ये मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे मायनस कट होईल. हे तुमचं फायनल आन्सर येईल. ओके, बघा फोर्थ प्रॉब्लेम बघूया आता आपण. एकदम सिम्पल आहे बाळांनो, काहीच कठीण नाही. तर इथे मुलांनो वाय इज इक्वल टू ए इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. तर इथे ए मुलांनो कॉन्स्टंट आहे, तो तुम्हाला तसाच ठेवायचा आहे. ही काय स्टेप पण नाही मांडले चालेल, डायरेक्ट तुम्ही ही लिहू शकता. ए 1चं डेरिव्हेटिव्ह काय, तर 0, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 आहे बाळांनो. कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय, तर मायनस साईन बघा, कॉसचं डेरिव्हेटिव्ह पार्ट ठेवायचं एवढं, या कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे, हे मायनस आहे ते तुमचं ठेवलेलंच आहे. मग मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, मग ए साईन थिटा तुमचं आलं बघा बाळांनो. हा झाला पहिला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर एकदम सिम्पल आहे बघा, काहीच कठीण नाही. दुसरा पार्ट तुम्ही काय ऑब्झर्व करणार, तर एकदम सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही सांगतो बघा. तर ए मगासारखं सेम, तर एक्सचं काय, तर डी एक्स बाय डी टी. डी टी का, तर राईट साईडला, सॉरी इथं पुन्हा थिटा पाहिजे बाळांनो, डी एक्स बाय डी थिटा, कारण राईट साईडला थिटा आहे, काय प्रिंट मिस्टेक झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू थिटा, ते त्यांनी सांगितलेलंच बघा. तर तिथे काय प्रिंट मिस्टेक तुम्ही लक्षात घ्यायचे, ते थिटा पाहिजे बाळांनो. ओके, तर डी एक्स बाय डी थिटा ए तसाच तुम्हाला ठेवायचा आहे. ओके, आणि ह्याचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं. थिटाचं काय, तर 1, हे काय स्टेप मांडायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ही मांडाल. तर ए तसाच बाळांनो, जो ए आहे तो तुमचा तसाच आहे. थिटाचं किती, तर 1 आहे डेरिव्हेटिव्ह. आणि साईनचं डेरिव्हेटिव्ह काय, तर कॉस थिटा. साईनचं पॉझिटिव्ह आहे, कॉसचं निगेटिव्ह आहे बाळांनो, माहिती आहे तुम्हाला. म्हणजे हे तुमचं फायनल आन्सर आलं तुमचं आता, की डी एक्स बाय डी थिटा पाहिजे बाळांनो. तर ऑलरेडी तुम्हाला प्रिंट मिस्टेक झालेलं आहे इथे, हे डी थिटा इथे पाहिजे. ओके, टीची ते थिटा पाहिजे. आणि मग व्हॅल्यू पुटअप करून तुमचं फायनल ए कट होईल बाळांनो. आणि मग जे तुमचं फायनल आलेलं असेल ते तुम्ही त्यानुसार तुम्ही राईट करा बघा. आणखीन काही ट्रिग्नोमेट्रीचे रूल वापरायचे. तर ए कट होणार तुमचा पहिला. साईन थिटाचा रूल वापरायचा, 2 sin θ बाय 2 डॉट कॉस थिटा बाय 2. ओके, आणि 1 प्लस कॉस थिटाचा रूल आहे, 2 cos स्क्वेअर थिटा बाय 2. 2 कोलॅप्स झाले, एक कॉस पण कोलॅप्स झालं, मग साईन आहे वरती, खाली कॉस आहे बाळांनो, खाली कॉस राहतो बघा. पुन्हा सांगतो आहे, हे 2 कोलॅप्स झाले तुमचे, एक कॉस पण तुमचा कट झाला बाळांनो, म्हणजे वर साईन राहिला आणि खाली एक कॉस आहे, म्हणजे साईन आपण कॉस काय होतं, टॅन थिटा बाय 2 होते बाळांनो. ओके, तर अशा रूपात तुम्हाला सिम्पल फॉर्ममध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. बघा आता साईन इन्व्हर्सच्या रूपात तुम्हाला दिलं आहे, फक्त तुमचे रूल पार्ट हवेत बाळांनो. तर वाय इज इक्वल टू साईन इन्व्हर्स टी तुम्हाला दिलं आहे. डिफरन्शिएट करा वायचं डी वाय बाय डी टी, कारण टी आहे बाळांनो. थिटा असेल तर इथं थिटा येणार आहे तुमचा. साईन इन्व्हर्सचं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं, 1/, स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर, हा तुमचा रूल पार्टच आहे बाळांनो. ओके, हे झाले बघा, फटाफट आन्सर आलं तुमचं प्रॉपर फॉर्ममध्ये केल्यानंतर. तर मुलांनो काही स्टेप ज्या आहेत, आता ही स्टेप तुम्हाला मांडायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही हे लिहू शकता, साईन इन्व्हर्स टीचं डेरिव्हेटिव्ह. ओके, हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. आता त्याच्यानंतर मुलांनो आणखीन तुम्हाला दुसरा टॉपिक त्यांनी दिलेला आहे, की एक्स इज इक्वल टू, जरा ऑब्झर्व केलं तर रूट ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर दिलेलं आहे. तर रूटचं डेरिव्हेटिव्ह काय, तर 1/2 रूट एक्स, हे माहितीच आहे आपल्याला बघा, जरा व्यवस्थित समजून घ्यायला, आता नीट लक्ष द्याल बघा. दुसऱ्या पार्टमध्ये आपण आहोत. तर रूट एक्स हा रूट एक्स आहे पूर्ण.
तर रूट एक्सचं काय तर 1/2 रूट एक्स हे आलेलं आहे, पण एक्स नाही आहे, तो 1 - t² आहे. तर त्याचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं आहे. 1 - t² डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे, ते इथे काढेल बघा. आता लक्षात आलं असेल तुमच्या की ही जी स्टेप आहे ही मांडायची गरज नाही, कारण 1चा पुन्हा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे. t² 2t येणार आहे बाळांनो, कारण x⁻n रूल आहे. x⁻n बरोबर काय तर n.x⁻n-1. या पॉवरमधून 1 मायनस करायचा आणि जो पॉवर आहे तो पाठीमागे घ्यायचा. तर ही स्टेप तुम्हाला मांडायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली ह्याच्यावरनं ही स्टेप तुम्ही मांडू शकता डायरेक्टली. कसं तर रूट एक्स काय तर 1/2 रूट एक्स हे तुम्ही पहिलं म्हणणार. रब करतो बघा, पुन्हा लक्षात घ्या. ही स्टेप मांडायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली ही मांडू शकता. आणि असं खाली खाली मांडा असं. तर रूट एक्सचं काय तर 1/2 रूट एक्स हे तुमचं आलेलं आहे. आणि आतमध्ये जो काय पार्ट आहे 1 - t², त्याचा डेरिव्हेटिव्ह 1चं 0 आणि t² 2t आणि मायनस साईन आहे ते देऊन टाकलं बघा. इथे 2 कोलॅप्स झाले तुमचे, आणि म्हणजे मायनस साईन ते तुमचं राहिलं बघा इथे. आणि मग टी वर आहे तुमचा बघा, इथे काय काय राहिलं इथे. तर इथे 2 कट झाले बघा. पुन्हा इथे सांगतो -t आहेत ते वर राहतील, आणि डिनॉमिनेटरमध्ये तुमचं √1 - t². हा तुमचा सेकंड पार्ट झाला. रोमन काय द्यायची गरज नाही बाळांनो, लक्षात. आणि मग तुमचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यात तुम्ही व्हॅल्यू पुटअप करणार, आणि त्यानुसार मग फायनली तुमचं ॲन्सर येईल बघा. तर dy/dx बघा dy/dt आणि dx/dt आपण हे प्रूव्ह केलं बघा आत्ताच. त्याच्यातलं ह्या व्हॅल्यू पुटअप करा, dy/dtची व्हॅल्यू पुटअप करा, dx/dtची पुटअप करा. हे रूट कट होईल बाळांनो, म्हणजे तुमचं ॲन्सर येईल -1/t. ओके, हे तुमचं फायनल ॲन्सर येईल बघा. आता पुढला क्वेश्चन आता बघूया आपण. काही टिपिकल क्वेश्चन आहेत. तर याच्यामध्ये मुलांना तुम्हाला काय काय दिले बघा. क्वेश्चन आपण फर्स्ट सॉल्व करूया. तर dy = dx, dy/dx वी हॅव टू फाइंड आउट, आणि x दिलेलं आहे, y थिटा पण तुम्हाला दिलेलं आहे. त्या थिटा तुम्हाला इथे π/3 दिलेलं आहे, आणि तुम्हाला सॉल्व करायचं बघा. तर आपण सिम्पल सॉल्व करूया एकदम. तर पहिला जो दिलेला टर्म आहे तर y tan³ थिटा तुम्हाला दिलेला आहे. तर डिफरन्शिएट करा. tan³ थिटा म्हणजे tan⁻³ आहे, tan³ मिनिंग. ओके, हा जो क्यूब आहे त्याचा मिनिंग काय तर tan⁻³ आहे. पूर्ण टॅनचा पॉवर द्या पूर्णतः. आणि मग आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटमध्ये फटाफट तुम्ही करू शकता बघा. तर x⁻n रूल आहे पहिला यासाठी. तर हे जो n आहे तो पाठी जाईल, आणि x⁻n-1 म्हणजे 3मधून तुमचा 1 मायनस होईल, 2 येईल, म्हणजेच तो तुमचा tan² थिटा आला. आणि हा जो टॅन आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पुढे काढायचा. मग तुम्ही डायरेक्टली काढू शकता बघा. त्याने हॉरिझॉन्टल लिहिलं आहे, तर तुम्ही असं खाली खाली लिहित चला बाळांनो. लक्षात, त्याने असं हॉरिझॉन्टल लिहिलं आहे बघा. तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्हाला काय करायचं आहे. तर टॅनचा जो 3 आहे तर 3 तुम्ही पाठी घेणार आहात. गो बॅक, पाठी घ्या ते, आणि 3मधून 1 मायनस करा. x⁻n रूल आहे हे तुमचं आलं. आणि टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे ते sec² थिटा हे पुढे त्यांनी मांडलेलं आहे बघा. मांडलेलं आहे, एकदम सिम्पल आहे बघा. तर 3 tan² थिटा हे आत्ताच काढलं आपण x⁻n रूल वापरून. आणि टॅनचा जे डेरिव्हेटिव्ह आहे टॅनचं ते sec² थिटा आलेलं आहे. तर आणखीन काय आपल्याला सॉल्व करायचे आहेत बघा. दुसरा पार्ट तुम्हाला इथं त्यांनी दिलेला आहे बघा. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला इथे काय फॉलो करायचं आहे बघा, नीट लक्षात घ्याल. तर x sec² थिटा तुम्हाला दिलेलं आहे. तर डिफरन्शिएट करायचं आहे पुन्हा विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण राईट साईडला थिटा आहे बघा बाळांनो. तर sec²चं काय तर sec² मुलांना ऑब्झर्व केलं तर तुझा पॉवर जो आहे तो 2 पॉवर आहे, म्हणजे sec थिटा आणि (2) असणार आहे असं बाळांनो. तर तो 2 जो पॉवर आहे तो तुम्ही पाठी घ्या, sec थिटा तसाच. आणि या sec थिटा जो आतमध्ये जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याचा तुम्हाला काढायचा आहे sec थिटा डॉट tan थिटा. काय sec थिटा डॉट tan थिटा हे तुमचं डेरिव्हेटिव्ह आहे. तर पहिलं काय sec² थिटाचं काय म्हणजे पॉवर जो असल्यामुळे काय तर 2 sec थिटा झालं तुमचं. पॉवर वर होता त्यातून 1 मायनस केलं. आणि या sec थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय काढायचा आहे तर sec थिटा डॉट tan थिटा. तुमचे sec थिटा 2 आलेले आहेत म्हणून sec² थिटा तुम्ही मांडणार आहात. हा तुमचा दुसरा पार्ट झाला. त्याच्यात तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा आता तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये. जो आपण फॉर्म्युला ऑब्झर्व केला त्याच्यात तुम्ही ह्या व्हॅल्यू पुटअप करा. न्युमरेटरमध्ये व्हॅल्यू पुटअप करा, डिनॉमिनेटरमध्ये पुटअप करा, आणि मग तुमचं फायनल ॲन्सर येईल बघा. याच्यात काय काय sec² कट होईल. इथं tan एक हा tan कट होईल, आणि मग एकच tan राहील बघा न्युमरेटरमध्ये. आणि मग 3/2 तुमची जे आहे ते तुमच्या बाजूला तुम्ही मांडा. थिटाची किंमत π/3 आहे ती पुटअप करा बाळांनो. बाकी काही जास्त लिहत नको राहू, फटाफट सांगतो तेवढंच लिहत राहा. आता tan थिटा tan π/3 म्हणजे tan 60 किती तर √3 तुम्हाला माहिती आहे. हे तुम्ही 9th स्टँडर्डपासूनच पाहिलेलं आहात. आणि मग 3√3/2 हे तुमचं फायनल ॲन्सर येईल. ओके, तर बघा आलं असेल लक्षात तुमचं. एकदम सिम्पल आहे बघा. दुसरा प्रॉब्लेम y = 1/t². तर मुलांना तेच तुम्हाला करायचं बघा. रूल तुमचे पार्ट असतील तर तुम्हाला कुठलंही जमेल. डिफरन्शिएट करायचं 1/t² म्हणजे कसं तर डायरेक्ट तुमच्याकडे रूल आहे -2/t⁻³ माहिती आहे बघा तुम्हाला. हे माहितीच आहे तुम्हाला
किंवा तुम्ही त्याला काय कराल, तर टी स्क्वेअर जो आहे 1/, तो t⁻⁻2 असं वर करा आणि मग म्हणजे न्युमरेटरमध्ये द्या 1/a⁻x रूल माहिती आहे, a⁻−x, आणि त्याच्यामध्ये आता मग x⁻n रूल वापरा. -2 हे तुमचे पुन्हा पाठी जातील आणि -2 -1 म्हणजे -3 येतील. पुन्हा ते डिनोमिनेटरमध्ये घ्या. पण डायरेक्ट तुम्ही रूल वापरू शकता की काय रूल आहे, तर रूल तुमच्याकडे असा आहे की 1/x⁻n रूल मुलांना काय आहे बघा, स्टार्टिंगलाच टेबल आहे, तर n आणि आपण खाली मायनस इथे आहेच तुमचा, आणि जो x आहे x⁻n+1 असा तुमचा रूल आहे बघा. मग n कोण आहे, तर 2 आहे बाळांनो, आणि लक्षात. पॉवर कुठलाही असो त्यानुसार तुम्ही सहज फॉलो करू शकता बघा. हे तुमचं पहिला आन्सर आलं. सेकंड आन्सरमध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर x = t+1/t असा पार्ट तुम्हाला दिलेला आहे. तर xचा डेरिव्हेटिव्ह dx/dt, tचं 1 हे मधलं लिहायची काहीच गरज नाही, डायरेक्ट तुम्ही फटाफट लिहू शकता. आणि 1/tचा डेरिव्हेटिव्ह काय, तर -1/t², प्लस मायनस मायनस होईल. आणि मग याला प्रॉपर फॉर्ममध्ये तुम्ही कराल. म्हणजेच कसं करणार, आता तुमच्या लक्षात आलं असेल, मगाशी पण तुम्हाला दाखवेल बघा. खाली 1 घ्या, क्रॉस मल्टिप्लाय करा, डिनोमिनेटर मल्टिप्लिकेशन करा, आणि हे तुमचं t² - 1 आणि आपण t² येईल. आणि मग तुम्ही हे जे दोन्ही पार्ट सॉल्व केल्यानंतर शेवटी तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुटअप करायचं आहे. dy/dx काय आहे, dx/dt काय आहे, आणि मग इथं t² हा t³ इथला जाईल प्रॉपर खाली. एक तुमचा इथं वर इथं t³ आहे, त्यातलं एक t इथं राहील वेळानं. आणि मग तुम्ही फायनल ॲडजस्ट करून तुम्ही बघा, आलंच असेल लक्षात. तर हा जो t एक राहिलेला आहे तुमचा इथला, का इथला फक्त हा t² तर पूर्णच तुमचा जाणार आहे मुलांनो. हा ह्याच्यातला t³ आहे, तिथे इथे एक t राहणार आहे, हा t डिनोमिनेटरमध्ये येईल. हे तुमचं फायनल आन्सर राहील बघा बाळांनो. एकदम सिम्पल आहे, काहीच कठीण नाही. आता तुम्हाला टीची व्हॅल्यू 1/2 तुम्हाला दिलेली आहे. व्हॅल्यू दिलेली आहे बघा, तुम्हाला आणखीन व्हॅल्यू पुटअप करायची आहे. टीची व्हॅल्यू 1/2 तुम्हाला दिलेली आहे, आणि ती व्हॅल्यू तुम्ही ते पुटअप करून तुमचा ॲन्सर येईल बघा. जिथे टी आहे तिथे तुम्हाला 1/t तुम्हाला 1/2 पुटअप करायचं आहे. इथे 1/2 पुटअप केलं, इथं 1/2 सॉल्व करा. ते 1/2 तसेच, 1/2चा स्क्वेअर 1/4, इथे क्रॉस मल्टिप्लाय करा इथे मगासारखंच. आणि मग आफ्टर क्रॉस मल्टिप्लाय इथे तुमचं उत्तर किती येणार, क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर बघा 1/4 -1/1 म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 1 - 4/4 म्हणजे -3/4 तुमचं येईल आन्सर हे तुमचं. आणि आणखीन काय कॅल्क्युलेशन करा, 2 × 4 8 होईल, आणि किंवा हे ॲडजस्ट करा तुम्ही, म्हणजे येईल बघा आणखीन. आता तुम्ही जर इथं आणखीन तुम्ही ऑब्झर्व केलं तर 2 वर आहेतच तुमचे, खाली -3 आणि 8 होतात. हे 8 तुमचे डायरेक्ट वर जातील, 8 × 2 = 16 होईल, आणि मायनस हे मायनस आहे, हे मायनस आहे, मायनस मायनस काय होईल, प्लस होईल बाळांनो. ओके, हे तुमचा फायनल आन्सर येईल. बघा आणखीन रोमन 3 बघा बाळांनो, एकदम इझी आहे. तर y = 3 sin t आणि -2 sin³ t. बघा प्रत्येक क्वेश्चन पाहताना तुम्हाला रूल पाठ हवा बाळांनो. तर साईनचं डेरिव्हेटिव्ह काय, तर cos t बाळांनो, काही जास्त लिहायची गरज नाही बघा. फटाफट d/dt हे पण काय असेल लिहायची गरज नाही. इथे पण तुम्ही जो 3 आहे नंबर, हा कॉन्स्टंट आहे तुमचा. इथं बाय ऑब्झर्वेशनने तुम्ही फटाफट डेरिव्हेटिव्ह काढाल. तर 3 जो आहे तर 3 तसेच तुमचे. साईनचं डेरिव्हेटिव्ह तुम्ही कॉस काढू शकता. हा sin³ असा आहे बघा, sin³ म्हणजे sin t⁻³ आहे. म्हणजे (3) म्हटल्यानंतर x⁻n रूल वापरावा लागेल तुम्हाला, n.x⁻n-1, आणि मग तुमचं फायनल आन्सर आलं बघा. आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे डेरिव्हेटिव्हच्या रूपात तुम्ही आत्ताच मी तुम्हाला ऐकवलं की साईनचं डेरिव्हेटिव्ह हे प्रॉपर फॉर्ममध्ये लिहितं बघा. हे इथं 2 आहेतच तुमचे, sin t⁻³ हा रूल तुम्ही यूज करत आहात. म्हणजे याच्यातून एक मायनस होईल 3मधून, म्हणजे 2 होतील इथे तुमचे. हे 3 पाठीमागे जातील, 3 × 2 = 6 होतात तुमचे. इथे ऑलरेडी तुमचे 2 होतेच आहे. हे सर्व जुनेच पॉईंट्स आहेत मुलांनो. आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह cos t आहे. इथे sin³ आहे, तर तो 3 म्हणजे 2 होतील इथे तुमचे, आत्ताच सांगितलं. आणि हा 3 जो आहे तो पाठी जाईल x⁻n नियमानुसार. आणि पुढे साईनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डायरेक्ट तुम्ही असंही लिहू शकता एवढ्या स्टेप्सऐवजी. हे डायरेक्ट तुम्हाला खाली स्टेप दिले बघा की sin t⁻³ जो आहे तर 3 तुमचा पाठी जाणार आहे इथे, 3 × 2 = 6 होत आहेत, आणि ह्याच्यातून एक मायनस होणार x⁻n नियमानुसार, आणि sin tचा डेरिव्हेटिव्ह cos t. म्हणजे ही स्टेप पण तुम्हाला मांडायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ही लिहू शकता स्टेप. ओके, त्याच्यामध्ये 3 cos t तुम्ही कॉमन काढाल, आणि मग कॉमन काढल्यानंतर तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काय मिळेल, तर 1 - 3 × 2 = 6, आणि sin² t. फक्त cos t सेम आहे बघा दोन्हीकडे, आणि 3 आणि 6मध्ये 3 कॉमन निघतील. ओके, हा तुमचा पहिला पार्ट झाला. दुसऱ्या पार्टमध्ये आणखीन तुम्हाला बघा आणखीन तुम्हाला याच्यात सॉल्व करायचं आहे. तर 1 - 2 sin² चा रूल तुमच्याकडे इथे तयार झाला बघा, cos 2t म्हणजे cos 2θ थिटाच्या रूपात असेल तर असं तुमचा रूल तयार झाला. बाकी 3 cos t आहे तसंच तुम्हाला ठेवायचं बाळांनो, नो चेंजेस. ह्या रूलचे तुमचे ट्रिग्नोमेट्रीचे सर्व पार्टच हवेत बाळांनो. आता तुमचा दुसरा पार्ट तयार झाला बघा. दुसरा पार्ट तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर काय आहे, तर x = 3 cos t - 2 cos³ t.
तर पुन्हा मागासारखंच बाळांनो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायचं. एवढा काय खूप स्टेप त्यांनी मांडला आहे, तेवढं मांडायची काहीच गरज नाही बघा. तर इथे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, फटाफट लिहू शकता बघा बाळांनो. एवढ्या स्टेप बघा मी कट केल्यात बघा तेवढे. तर एवढ्या जे स्टेप्स आहेत, एवढ्या काहीच इथे लिहायची गरज नाही, एवढ्या ह्या स्टेप काहीच लिहायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही क्वेश्चनकडे बघून तुम्ही ॲन्सर लिहू शकता बाळांनो. तर ते कसं ते बघा. ओके. तर इथे मला कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साईन आहे. 3 आहे ते तसंच ठेवायचे तुम्हाला. बाहेरचे कॉन्स्टंट आहे ते तसंच ठेवायचे. हा 2 पण तसंच ठेवायचं. मगासारखं कॉस क्यूब म्हणजे तो 3 पाठी जाईल आणि 3मधून एक मायनस होईल, म्हणजे 2 येणार आहे इथे तुमचा. आणि हा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन. ओके. हे पण तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. जर जमत नसेल तर स्टेप करा बाळांनो, बाकी काय नाही. हे मायनस मायनस तुमचं काय होणार, प्लस होणार बघा, मल्टिप्लिकेशन. आणि मग तुमचं फायनल ॲन्सरमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे बघा, तर मायनस मायनस हे प्लस झालं. आणि आज ही प्लस टर्म जी आहे ती तुम्ही स्टार्टिंगला घेतलीत आणि हे जे मायनस साईन 3t आहे ते इथं नंतर घेतलेत बघा. एवढा चेंज केला आहे. आणखीन तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस तुम्ही काही कॉमन काढायचे आहेत तुम्हाला. 3 sin t कॉमन काढू शकता. आणि 2 cos स्क्वेअर t -1चा रूल आहे cos 2t. मग असे पण तुमचा रूल होता बघा हा cos 2 थीटाचे तुमचे 3 रूल आहेत. तुमच्याकडे माहिती असेल तुम्हाला की 11पासून झाले बघा. तर 1 - 2 sin स्क्वेअर थीटा cos 2 थीटा, नंतर 2 cos स्क्वेअर थीटा -1 cos 2 थीटा, आणि cos स्क्वेअर थीटा sin स्क्वेअर थीटा तरी पण cos 2 थीटा. असे cos 2 थीटाचे 3-4 रूल आहेत बघा. तुमच्याकडे लक्षात आलं असेल आता तुमच्या. आता आणखीन आपण थोडे पुढे जाऊया, व्हॅल्यू पुटअप करूया या तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये. आताच मी तुम्हाला ऐकवलं बघा की 2 cos स्क्वेअर थीटा -1 काय तर cos 2 थीटा. तर थीटा नाही आहे, टी आहे, लक्षात घ्या. आणि मग तुमच्याकडे रूल आहे तुमच्याकडे, ह्याच्यात तुम्ही व्हॅल्यू पुटअप करा. न्यूमरेटरची व्हॅल्यू, डिनोमिनेटरची व्हॅल्यू. मग 3 कट होईल. अजून काय काय कट होईल बघा. जे जे कट होतील ते तुम्ही तिथे मांडणारच आहात. तर आणखीन तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा एकदम सिम्पल फॉर्ममध्ये राहील तुमचं काय तर साईन टी कॉस टी साईन टी असं तुम्हाला दिलेलं बघा. बघा आता तुम्ही याच्यात तुम्ही जर ऑब्झर्व केलं जरा 3 ते तुमचे कट झालेले, कॉस टी पण कट झाले, cos 2t. मग राहिलं काय तर कॉस आपण साईन राहिलं म्हणजे कॉट राहिलं. आणि जे तुमचं मायनस साईन आहे ते तर तुम्ही देणारच आहात मगासपासून. म्हणजे काही ऑब्झर्वेशन आहे मुलांनो, कीप इन माइंड. तर अशा रूपात इथे मुलांनो मायनस साईन नाही आहे क्वेश्चनमध्ये. तर काही प्रिंट मिस्टेकमध्ये काही चुकून दिलं जाईल बघा, हे नाही आहे इथे. ओके. तर इथे मुलांनो पायची किंमत तुम्हाला टीची किंमत π/6 पुटअप करायची आहे. आणि मग टीची किंमत तुम्ही π/6 पुटअप केल्यानंतर तर कॉट π/6 किती होतं बघा. तर tan π/6 1/√3 कॉटच्या टॅनच्या अपोजिट आहे, मग √3 येईल. आणि हे तुमचं इथे मायनस नाही आहे, लक्षात चुकून दिलेलं आहे बघा बाळांनो. आणि त्यानुसार तुमचा हा प्रॉब्लेम इथे क्लिअर होईल.